10,000 का? किती महिन्याची आहे काय? हा, वर्षाची आहे का? वर्षाची म्हणते तुम्ही, बघून घ्या. 10,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. चालतंय. गाव कुठलं आपलं? काशीगाव. बरं, पंढरपूर बसलं का? चालतंय. आपला मोबाईल नंबर वगैरे काय आहे का सांगा? 98 60 55 42 24. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. 10,000 रुपये रेडीची किंमत सांगितलेली आहे. ज्यांना कोणाला ही रेडी खरेदी करायची असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. बरं, दाताला कसं आहे काय? दाताला दुसरा आहे, तुम्ही बघून घ्या. मालकाने 75,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. गाव कुठलं मालक आपलं? सोनके. चिनक. बरं बरं बरं, ठीक आहे. किती आणलीत रेडी आपण? होय, दुसरा कुठं ती आहे का? हिची काय सांगितली? 75. आदत आहे का? बघून घ्या तुम्ही, आदत आहे. आणि 75,000 रुपये किंमत सांगितलेली आहे मालकाने. 2 रेडी आणलेली आहेत. काय मागणी आली ती आतापर्यंत बाजारात? हां, जोडी. बरं, तुमची काय अपेक्षा आहे? तुमची काय? 1.25 लाख. बरं, ठीक आहे. आपला मोबाईल नंबर मिळेल का सांगा? 96 65 31 25 84. मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ह्यांची काय अपेक्षा आहे ती पण तिने सांगितलेली आहेत. ह्या दोन्ही रेडे या मालकांचीच आहेत. तर ज्यांना कोणाला हे रेडे खरेदी करायची असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. बरं, किती वेळ आहे काय? तिसरं वेत आहे. तिसरं वेत आहे. 9 दिवस झालेत म्हणते ती येऊन. तरी दुसऱ्या वेताला कशी चाललेली आहे दुधाला काय? 10च्या पुढे चाललेली. बरं, आता ह्याला दूध चालू आहे का चिकच आहे? कसं आहे? ठीक नाही, दुधावर आली. 8 लिटर 9 लिटर गेली. बरं, ठीक. 21 दिवस व्हायचे त्याला. बरं, ही द्यायची काय होईल तरी फायनल? तिथं सांगायला 1.15 आहे. बरं, सोडायची? 90च्या बाहेर आली तर सोडायची. 90च्या बाहेर आली तर सोडायची. बरं, ठीक आहे. खाली रेडा रेडी म्हणलं? रेड आहे का? ठीक आहे, चालते. आपला मोबाईल नंबर ते वाटतं? 99 6015 59. तुम्ही बघून घ्या. म्हैस पण कशी आहे जातीवंत. तर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 2.5 लाख का? किती वेळ आहे मला? तिसरं वेत आहे. तुम्ही बघून घ्या. मालकांनी 2.5 लाख रुपये किंमत सांगितलेली आहे. वेळा किती दिवस टायमिंग आहे का हिला? 13 दिवस आहे. बरं, तरी दुसऱ्या वेताला कशी चालली आहे दुधाला काय? 6 लिटर 12. बरं आहे, ठीक आहे. तुम्ही जरा किंमत थोडी जास्त वाटत नाही का? 2.5 लाख नाही का? एवढी म्हणजे किंमत का सांगितली तुम्ही? म्हणजे गौ जातीवंत आहे म्हणून किंमत सांगितलेली आहे. बरं, एकच आणली आहे का आपण? बरं बरं, ठीक आहे. गाव कुठलं आपलं? तारापूर. बरं, ठीक आहे. आपला मोबाईल नंबर मिळेल का सांगा? 90 11 260 975. तरी सोडायची काय अपेक्षा आपली काय? 2 आली तर सोडायची. बरं, ठीक आहे. तुम्ही बघून घ्या. भोरीमध्ये म्हैस आहे. तर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जातीवंत म्हैस आहे म्हणून सांगितलेली आहे पंढरपुरी. ठीक आहे. 60,000 का? किती वेळ आहे हिचं? पहिला रो आहे का? ही खाली रेडी आहे का रेडा काय? रेडी आहे का? दूध कसं चालू आहे आता हिला? 4 लिटर आहे का? बघून घ्या. तरी द्यायची काय होईल सोडायची? 50 पर्यंत का? चालते. गाव कुठलं आपलं? कुठलं? बुध्याहाळ. बरं, ठीक आहे. आपला मोबाईल नंबर वगैरे काय आहे का? नाही का? मालकांकडे काय मोबाईल नंबर नाही. फायनल किंमत वगैरे काय सांगितलेली आहे. खाली रेडी आहे का? चालतं. बघून घ्या तुम्ही म्हैस. ही जात कुठली ती? गुगलमध्ये आहे का? ठीक आहे. बरं, 1 लाख रुपये का? वेत किती आहे काय हिचं? 2च मिनटं. हां, तिसरा वेत आहे का? बरं, व्याला किती दिवस टायमिंग घ्यायला काय? 8-10 दिवस. बरं, तरी दुसऱ्या वेताला कशी चाललेली आहे दुधाला? 12 लिटर का? बरं, ठीक आहे. चालते. हिची द्यायची काय होईल फायनल तरी काय अपेक्षा काय आपली? 95ला देईल. 95 पर्यंत का? बरं, ठीक आहे. एकच आणली आहे का? हो, एकच आणली. गाव कुठलं आपलं? बरं, आपला मोबाईल नंबर तेवढा माझा पहिला नाही, ती सांगावं लागते ना रिटर्न. ती कसं व्हिडिओ? 98 90 98 90. नंबर सांगता का? 98 90 22 28 41. तुम्ही बघून घ्या. तर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. किती वेळ आहे मार्गीचं? पहिल्यांदा आहे का? खाली रेडा रेडी? तुम्ही बघून घ्या. पहिला रूम म्हैस आहे. डोळे वगैरे ही जी घारोळे आहेत. दुधाला कशी चालते आता मालक काय? 2 टायमाचं का? बरं, गाव कुठलं आपलं?
बरं हिची द्यायची काय होईल तरी सोडायची फायनल कमी जास्त होईल 40ला फायनल. बरं ठीक आहे. आपला मोबाईल नंबर मिळेल का आपला सांगा की. 99 6000 2064 एकच आहे का आपल्याकडं तुम्ही बघून घ्या. तर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची पहिला रो आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. मालक आहेत. 90 सांगतो. बरं वेद किती आहे काय वेद तिसरा आहे. वेद तिसरा आहे. मालकाने 90,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. हिला व्यायला किती दिवस टायमिंग आहे काय होय व्यायला किती दिवस टायमिंग आहे काय बरं ठीक आहे. तरी दुसऱ्या वेताला कशी चाललेली आहे दुधाला दुसऱ्या त्याला 8 लिटर पिळे. बरं ठीक आहे. या 2 नंबरची काय सांगितली हिची 65 सांगतो. बरं खाली काय आहे रेडा रेडी रेड आहे. बरं हिचं वेद किती आहे काय तिचं वेद आता तिसरं आहे. तिसरं. आता दुधाला कशी चालते आहे काय 6 लिटर आहे आता. दोन्ही टायमाचं बरं ठीक आहे. दोन्ही टायमाचं 6 लिटर दूध आहे. या किमतीमध्ये काय तर कमी जास्त होईल ना किमतीमध्ये काय तर कमी जास्त होईल. गाव कुठलं आपलं कोल्हापूर. कोल्हापूर. आपला मोबाईल नंबर द्या 96 96 65 72 29 16. यात एक वेलेली आहे आणि एक गाभण आहे. तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. बरं काय सांगितली बरं 140 खाली काय रेडा रेडी बरं प्युअर गवळावर म्हणून सांगते ती 140 किंमत सांगितलेली आहे. दूध कसं चालू आहे आता हिला 4 म्हणजे दोन्ही टायमाचं 8 का बरं ठीक आहे. आणि ही 2 नंबर बरं 21 हिचं वेद किती आहे काय बरं हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे अजून बघून घ्या. 21 किंमत सांगितलेली आहे. दुसरं का तिसरं वेत म्हणलं दुसरं वेत आहे. या 3 नंबरची बरं हिची काय सांगितली ही दुसऱ्या वेताची रेडी आहे. हिची 70,000 रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे. हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे काय बघून घ्या. एक 10 दिवस घेईल. 4 नंबरची तिसऱ्या वेताला आहे का हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे काय 10 दिवस. तुम्ही बघून घ्या. एक 10 दिवस टायमिंग आहे. हिची काय सांगितली 75 आणि ही 65,000. तुम्ही बघून घ्या 65,000. हिचं किती वेत आहे काय होय हिचं वेत किती आहे हिचं वेत किती आहे बरं खाली रेडा रेडी बरं खाली रेड आहे. आता दुधाला कशी चालू आहे बरं ठीक आहे. आता या ज्या किमती सांगितलेली तुम्ही या किमतीमध्ये काय कमी जास्त होईल बरं. आपला मोबाईल नंबर तेवढा द्या 80 10 523 500. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. यांच्याकडे गावरांमध्ये पण आणि जातीवंत पंढरपुरी पण म्हशी आहेत. तर ज्यांना कोणाला घ्यायचे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 85,000 बरं ही जात कुठली ती हो गुगलमध्ये दुगलमध्ये तुम्ही बघून घ्या 85,000 रुपये किंमत सांगलेली आहे मालकाने. खाली काय आहे रेडा बरं. आता हिला दूध कसं चालू आहे बरं वेत किती आहे म्हणलं वेत तिसरा आहे. बघून घ्या आणि 10 लिटर दूध आहे हिला. आणि या 2 नंबरची काय सांगितली बरं हिचं वेत किती आहे काय पहिला रो आहे का हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे काय पहिला रो आहे. तुम्ही बघून घ्या. हिची द्यायची काय होईल फायनल 65 पर्यंत 65,000 रुपयेला फायनल. ही पहिला रूम आहेच त्याने सोडतो म्हणलीत. आणि या 3 नंबरची नाही का बरं चालतंय. आपल्याकडे 2च म्हशी आहेत का माल विकला आहे का आपला बरं ठीक आहे. आपला मोबाईल नंबर तेवढा द्या 97 67 00 32 38. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्यात एक वेलेली आहे आणि एक पहिला रुगा पण आहे. तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. त्याची 170 बरं ठीक आहे. किती वेळ आहे काय बरं वेलेली आहे का पण आहे कशी आहे व्यायला किती दिवस टायमिंग आहे म्हणलं काय हां बरं तिसऱ्या वेत आहे का तरी दुसऱ्या वेताला कशी चाललेली आहे दुधाला काय 14-15 बरं ही जात कुठली ती मोरामध्ये आहे का मोरा क्रॉसमध्ये आहे का मोरा क्रॉसमध्ये तुम्ही बघून घ्या चालते. म्हशी किती आहेत आपल्याकडे 2 आहेत का ठीक आहे. हिची द्यायची काय होईल तरी फायनल सोडायची शिंडी
बरं ठीक आहे. पलीकडली काय सांगितली? 65. वेलेली आहे का ही? खाली रेड आहे का? खाली रेड आहे, तुम्ही बघून घ्या. 2 दात आहे का? आता हिला दूध कसं चालू आहे का? बरं ठीक आहे, चालतंय. ही जी सोड्याची बरं, गाव कुठलं आपलं? बरं, करकम गाव आहे मालकांचं. त्यात गाभण आणि एक वेलेली आहे. आपला मोबाईल नंबर मिळेल का मालक? हां, मोबाईल नंबर काढा लागलेत. वरचा नंबर हां 73 87 79 83 73 87 94 18 98 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या म्हशी ज्यांना विठ्ठल माळी तर हां, तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची असते तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. हां, दर रविवारच्या सांगोल्या बाजारात असते ती. 75. बरं, वेद किती व्हायचं? दुसरं वेलेली आहे का? वेलेली आता खाली काय रेडा रेडी? रेडी आहे. सकाळी वेली आज सकाळी वेलेली आहे, चिकच चालू असेल. चिकट चालू दुसरं वेत आहे का? पहिल्या वेताला कशी चालली आहे दुधाला काय? 4 चालली. बरं ठीक आहे. आणि या 2 नंबर? 2 नंबर दुसऱ्या वेताची बरं, हिला वेळेला की दिवस टायमिंग आहे काय? 85. बरं ठीक आहे, चालतंय. दुसऱ्या वेताची 3 नंबरची? 3 नंबरची तिसऱ्या वेताची. बरं, तिसऱ्या वेतच आहे का? तिचं जरा तोंड दाखवता का चेहरा इकडं? तिसऱ्या वेताची तुम्ही बघून घ्या. हिला वेळेला की दिवस टायमिंग आहे काय? 10 दिवस. बरं ठीक आहे. आणि आज चौथ्या? त्याला बी 10 दिवस टाइम आहे. बरं, हिचं वेत किती आहे काय? तिसरंच वेत आहे का? त्याचं बी तिसरं आहे. तिसरंच. पलीकडली बी दुसरं आहे का? ह्या वेळेला दोघांना किती दिवस टायमिंग 10 आहे? दिवस टाइम आहे. जवळ आलेले आहेत. बरं, या सगळ्या ज्या म्हशी आहेत या कुठल्या कुठल्या जातीच्या आहेत आपल्याकडे? पुन्हा रिंग हां, मुरा मुरा क्रॉसमध्ये येते का? मुरा क्रॉस. बरं ठीक आहे, चालतंय. एक पंढरपूर आहे. एक पंढरपुरी तुम्ही बघून घ्या. एक पंढरपुरी आहे. यामध्ये सगळ्या गाभण आहेत आणि एक वेलेली आहे. तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची असतील तर किमतीमध्ये काहीतरी कमी जास्त होईल. होईल. मालक किमतीमध्ये काहीतरी कमी जास्त होईल म्हणून सांगितले. गाव कुठलं आपलं? अकलूज. अकलूज. आपण दर या सांगोल्या बाजारात असतात. बरोबर. बरं ठीक आहे, चालते. तुम्ही बघून घ्या. अशा जातीवंत म्हशी असतील किंवा क्रॉस असतील ह्यांच्याकडे मिळून जातील आणि किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त होईल असं मालकाने सांगितलेलं आहे. तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 35,000. किती महिन्याची काय? वर्षाची. तुम्ही बघून घ्या. 35,000 रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे. तरी द्यायची काय होईल तरी फायनल? कमी जास्त होईल. आता या ज्या सगळ्या म्हशीत आपल्याकडे या कितव्या वेताच्या आहेत? दुसऱ्या वेताच्या सगळ्या आहेत. दुसऱ्या वेताच्या सगळ्या गाभण आहेत? हो, सगळ्या गाव. बरं ठीक आहे, चालते. त्यात कुठल्या जातीत आपल्यात? पूर्ण मुरा. बरं, दुगल मुरा अशा जातीवंत म्हशी असतील तरी ही. बरं हां, चालते. तुम्ही बघून घ्या. असे दुगल मुरा जातीवंत यांच्याकडे म्हशी मिळून जातील. आणि रेंज काय आहेत तरी किमती? 21. बरं 21, 125, 31 अशा किमती आहेत. या किमतीमध्ये काय कमी जास्त होईल? तुम्हाला मी मागणं दाखवतो. 1 मिनटं. या अशा बघून घ्या तुम्ही. अशा म्हशी ह्यांच्याकडे मिळून जातील तुम्हाला जातीवंत. सगळ्या गाभण आहेत आणि यातमध्ये एक रेडी पण आहे. ती मी पहिल्यांदा घेतलेली आहे. तुम्ही बघून घ्या. मालक नंबर द्या तेवढा. नंबर 99 75 12 0175 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त होईल असं मालकांनी सांगितलेलं आहे. तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. थोडं वडता का पुढं? 1-10 का? वेत किती व्हायचं? तिसरे वेत आहे. आता हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे काय? 15 दिवस. बरं, द्यायची काय होईल फायनल तरी? कमी जास्त तरी दुसऱ्या वेताला कशी चालते दुधाला काय? 12 लिटर चालली. बरं, किती आणलीत म्हशी आपण? आपण 4 आणल्या. विकले का आहेत त्या? 2 विकल्या 2 राहिल्या. 2 विकले 2 राहिल्या. बरं ठीक आहे. दुसरी कुठली आहे ती? बरं ठीक आहे, चालते. व्यवहाराला काहीतरी कमी जास्त होईल म्हणून म्हणतं. गाव कुठलं आपलं? बरं ठीक आहे. आपला मोबाईल नंबर तेवढा? 95 61 33 0381. तुम्ही बघून घ्या. मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि या म्हशीची थोडक्यात माहिती पण दिलेली आहे. तर ज्यांना कोणाला म्हैस खरेदी करायची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. ही वेलेली ही आहे का एक? ही वेलेली हिचं वेत किती आहे काय? ही दुसऱ्या येताच्या 6 दाती रेडी आहे. दुसऱ्या वेताची आहे. 6 दाती रेडी आहे. खाली रेडी रेडी खाली रेडी आहे. तुम्ही बघून घ्या. आणि दूध कसं चालू आहे आता हिला? तुला 5 लिटर चालू आहे. बरं ठीक आहे. हिची द्यायची काय होईल तरी फायनल? कमी जास्त होईल काहीतरी? ठीक आहे. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर ज्यांना कोणाला
या म्हशी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. हिची एवढी का हो किंमत मालक? कुठली? हरियाणामध्ये येते का? जात कुठली येते हिची काय? पंजाबमध्ये का? तुम्ही बघून घ्या, मालकांनी 2.25 किंमत सांगितलेली. हिचं वेद किती आहे काय? बरं, आता सध्या का आपण ही बरं व्यायला किती दिवस टायमिंग आहे काय? बरं ठीक आहे. तरी पहिल्याला कशी दिली दूध? पहिल्या वेताला दूध कशी चाललेली आहे म्हणलं? बरं ठीक आहे. द्यायची काय होईल तरी फायनल सोडायची? बरं बघून घ्या. गाव कुठलं आपलं? नरसिंहपूर. बरं ठीक आहे. आपला मोबाईल नंबर मिळेल का? सांगा. 9604342912 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. एकच म्हैस आणली का आपण? तर तुम्ही बघून घ्या, मालकांनी ही जातीवंत हरियाणामधली पंजाबची म्हैस आहे म्हणून सांगते ती. तर ज्यांना कोणाला म्हैस खरेदी करायची असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. किती येत आहे हिचं काय? 5 वेत आहे. 5वे वेत आहे. 5वे वेत आहे. 2 लाख रुपये किंमत जरा जास्त वाटत नाही का आपल्याला? नाही, आमच्याकडे चालतं. बरं ठीक आहे. तरी व्यायला किती दिवस टायमिंग आहे काय? अजून महिना. बरं 4थ्या वेताला कशी चालली आहे दुधाला काय? 10-12. बरं पलीकडली काय सांगितली? 2.5 लाख. बरं 2.5. हिचं वेत किती आहे काय? 3रं. आता ही बी गाभणच आहे का? हिला व्यायला किती दिवस टायमिंग आहे काय? चालते. ही 3ऱ्या वेताला कशी चाललेली आहे? आणि ही वेलेली नाही का? कोणाची? दुसरा आहे का? बरं ठीक. आपलं गाव कुठलं? बरं ठीक आहे. 2च म्हशी आहेत का आपल्याकडं? कुठे? बरं ठीक आहे. म्हणजे तुम्ही व्यापारीच आहे का? हां घर बांधायला मग बरं ठीक आहे. चालते. आपला मोबाईल नंबर मिळेल का? सांगा. या ज्या किमती सांगितलेल्या आहेत तुम्ही, या किमतीमध्ये काही कमी जास्त होईल ना? बरं ठीक आहे. आपला मोबाईल नंबर द्या तेवढा. 99 455 8859 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. बघून घ्या तुम्ही. ज्यांना कोणाला या अशा म्हशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 31 वेत किती आहे काय हिचं? बरं हिला 6 दात 2ऱ्या वेताचे. हिला व्यायला किती दिवस टायमिंग आहे काय? 15 दिवस. 3ऱ्या वेताची म्हणलं का? तरी 2ऱ्या वेताला कशी चालली आहे दुधाला? पहिला 12 लिटर चाललेली आहे का? बरं आणि हिची काय सांगितली? 85. बरं हिचं वेत किती? 4थ्यांदा 85,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. हिला व्यायला किती दिवस टायमिंग आहे मालक? 15 दिवस. ठीक आहे चालते. ती वेलेली आहे का 3 नंबरची? तिचं वेत किती आहे काय? पहिला रोज आहे का? ही पण खाली रेडा रेडी रेडा आहे खाली रेड आहे. तुम्ही बघून घ्या खाली. हिला दूध कसं चालू आहे मालक आता? 3 लिटर. बरं दोन्ही टायमाचं 6 लिटर दूध चालू आहे. ह्याची द्यायची काय होईल पहिला रोजी तरी? 55पर्यंत. ठीक आहे. या दोन्ही मशीनच्या किमती सांगितलेल्या आहेत आपण आत्ता. या किमतीमध्ये काहीतरी कमी जास्त होईल ना? ठीक आहे चालते. आपला मोबाईल नंबर वगैरे काय मिळेल? हां चालते. मालकांकडे काय मोबाईल नंबर नाही. सांगोल्या बाजारात ही दर रविवारी असते ती, आणि जातीवंत म्हशी असतील किंवा गावरान असतील प्रत्येक जातीची म्हैस आपल्याकडे मिळून जाईल. ठीक आहे. ही मालक आहेत तुम्ही बघून घ्या.